नमस्कार विद्यार्थी मित्रो, मी प्राध्यापक कृष्णा रोकडे, स्वप्नस्फूर्ती अकॅडमी आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, गेले काही दिवस आपण शिक्षक निवड यादी जी लागणार आहे या अनुषंगाने आपण बरेच दिवस झालं वाट पाहतोय की पवित्र पोर्टलला आत्ता लागेल, मग लागेल, आज लागेल, उद्या लागेल। या अनुषंगाने आपण कित्येक दिवस झालं की निवड यादीची वाट बघतोय। त्याच अनुषंगाने काल पवित्र पोर्टलवरती न्यूज बुलेटिनमध्ये माहिती देण्यात आली की लवकरात लवकर निवड याद्या जाहीर केल्या जाणार आहेत आणि त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करावं लागणार। याच अनुषंगाने महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांनी आपले आपले डॉक्युमेंट 2 प्रतीमध्ये उपलब्ध करून ठेवावेत। या अनुषंगाने आपल्याला पोर्टलवरती सूचना देण्यात आली। याचाच अर्थ एक असा होतो की कोणत्याही क्षणी पवित्र पोर्टलवरती निवड याद्या जाहीर केल्या जाऊ शकतात आणि त्याच्यानंतर आपल्याला आपले जे काही मूळ कागदपत्र आहेत किंवा डॉक्युमेंट आहेत हे व्हेरिफिकेशन करण्यासाठी संबंधित प्रशासनाच्या ठिकाणी आपल्याला जावं लागेल। मग खरा प्रश्न आपल्याला निर्माण होतो तो हा म्हणजे की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करायचं म्हणजे नेमकी कोणकोणती कागदपत्र जाऊन आपण तपासणी करून यायची। मग यामध्ये जर एखादा डॉक्युमेंट जर कमी पडले तर आपली नोकरी जाणार का, असे बरेच प्रश्न आपल्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेले आहेत। आणि या प्रश्नाच्या अनुषंगाने विद्यार्थी मला कॉल किंवा मेसेज करतात आणि विचारतात की सर एक्झॅक्टली काय आहे, त्या संदर्भात एक व्हिडिओ करा आणि यूट्यूबवरती अपलोड करा। याच अनुषंगाने आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करतोय। तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून तुमच्याकडून शिक्षक भरती संदर्भात टीईटी, सीटीटी, सेट, नेट या कोणत्याही एक्झाम बद्दल असणारे जे काही नोटिफिकेशन आहे हे तुमच्याकडून मिस होणार नाही। यासाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग कुठलाही वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला आपल्याला कोणकोणते डॉक्युमेंट घेऊन जाणं गरजेचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट समजून घ्या की ज्यावेळेला आपण स्वप्रमाणपत्र केलेलं ते स्वप्रमाणपत्र करत असताना पोर्टलला आपण ज्या ज्या डॉक्युमेंटची स्कॅन कॉपी दिलेली किंवा पवित्र पोर्टलला टेटला ज्यावेळेला आपण फॉर्म भरत होतो त्यावेळेला आपण डॉक्युमेंट स्कॅनिंग किंवा जी माहिती भरलेली त्याच अनुषंगाने आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन सुद्धा तेच डॉक्युमेंट आपल्याला जाणं गरजेचं आहे। आता या ठिकाणी बघा, पहिला डॉक्युमेंट आहे उमेदवाराने टेट 2022 चाचणीच्या वेळी सादर केलेले छायाचित्र अथवा अद्ययावत छायाचित्र। पहिल्यांदा एक गोष्ट समजून घ्या की डॉक्युमेंट भरत असताना टेटला तुम्ही नोंदणी करत असताना पवित्र पोर्टलला नोंदणी करत असताना जो आपण एक आपला आयडेंटिटी साईज जो फोटो दिला होता तो फोटो जर आपल्याकडे अवेलेबल असेल तर तो फोटो किंवा सद्यस्थितीमध्ये आपला जो चेहरा आहे तो जो बदल झालेला आहे तो बदललेल्या चेहऱ्याचा एक फोटो असं आपल्याला आवश्यकता आहे। त्यानंतर दुसरं आहे डॉक्युमेंट उमेदवाराने टेट 2022 चाचणीच्या वेळी सादर केलेली स्वाक्षरी अथवा अद्ययावत स्वाक्षरी। म्हणजे टेटचा फॉर्म भरत असताना आपण जे डॉक्युमेंटवरती सही केलेली ती सहीचा नमुना आणि आत्ता असणारी सही ह्या 2 गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत। म्हणजे तिथं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्याच्या समोर तुम्हाला पवित्र पोर्टलला जी सही केलेली ती सही तुम्हाला करावी लागणार आहे। त्यानंतर तिसरं डॉक्युमेंट आहे महाराष्ट्राचे रहिवासी असल्याबाबत अधिवास प्रमाणपत्र, त्यालाच आपण इंग्रजीमध्ये म्हणतो डोमासिल सर्टिफिकेट। म्हणजे रहिवासी प्रमाणपत्र हे अत्यंत गरजेचं आहे। म्हणजे जर तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी असाल तर तुम्हाला महाराष्ट्राचे रहिवासी म्हणून काय करावं लागेल, डॉक्युमेंट सादर करावं लागेल। पण इथं समजून घ्या महाराष्ट्राचे रहिवासी असल्याबाबत आता काही ठिकाणी बघा बेळगाव भागातले जे विद्यार्थी आहेत कारवार, धारवाड वगैरे म्हणजे बाउंड्रीवरचे ते काही लोक कर्नाटक बाउंड्रीमध्ये पण आहेत, मग त्यांचं महाराष्ट्राचं रहिवासी प्रमाणपत्र नाहीये तरी सुद्धा ते बॉर्डरवरची जी गाव आहेत त्या ठिकाणी ते इलिजिबल आहेत, म्हणजे त्यांना ते नसलं तरी चालू शकतं। पण महाराष्ट्रातील सर्व उर्वरित सर्वच विद्यार्थ्यांना रहिवासी प्रमाणपत्र आवश्यक आहे। त्यानंतर चौथा आहे जातीचा दाखला किंवा जात प्रमाणपत्र। आता या ठिकाणी म्हणलेलं आहे बघा लागू असल्यास। आता लागू असल्याचा अर्थ काय होतो की ज्या वेळेला जर एखादा विद्यार्थी समजा एससी कॅटेगरीचा आहे पण त्याची निवड मात्र ओपन प्रवर्गाच्या जागेवरती जर होत असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्याने एससी प्रमाणपत्र नाही दाखवलं तरी चालू शकतं, कारण त्याची निवड कुठं होत आहे, ओपनच्या जागेवरती। पण जर त्याचा एससीचा उमेदवार असेल आणि त्याची निवड जर एससी प्रवर्गाच्या जागेवरती जर होत असेल तर अतिशय महत्त्वाचं डॉक्युमेंट आहे ते म्हणजे त्याचा असणारा जातीचा दाखला। कारण त्या जागेसाठी त्याने जो क्लेम केलेला आहे की मी एससी उमेदवार आहे म्हणून मला एससीचा प्रवर्गामध्ये जागा भेटावी, मग त्याला एससी प्रवर्गामध्ये असल्याचा जातीचा दाखला म्हणजे जात प्रमाणपत्र दाखवावं लागेल। त्यामुळे हे एक महत्त्वाचं आहे। 5वं डॉक्युमेंट आहे जात वैधता प्रमाणपत्र। आता या ठिकाणी लागू असल्यास म्हटलेलं नाही, असल्यास म्हणजे काही विद्यार्थ्यांनी 12वी सायन्सला असताना
कास्ट व्हॅलिडिटी, त्यालाच आपण मराठीमध्ये म्हणतो जात वैधता प्रमाणपत्र, हे जर त्यांनी काढलं असेल तर ते पवित्र पोर्टलवरती त्यांनी नोंद केलं होतं, तेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला त्यांना दावावं लागेल. पण अशा विद्यार्थ्यांना, आता महाराष्ट्रातील बऱ्याच विद्यार्थ्यांनी हे जात वैधता प्रमाणपत्र काढलेलंच नाहीये, मग त्यांना काय प्रॉब्लेम येणार का? तर कोणताच प्रॉब्लेम येणार नाहीये. कारण का, जात वैधता प्रमाणपत्र हे दोनच परिस्थितीमध्ये मिळतं. एक तर तुम्ही 12वीला असायला पाहिजे आणि एक तर दुसरी गोष्ट म्हणजे काय की तुम्ही सरकारी नोकरदार असला पाहिजे. मग 12वी सायन्सला तर सर्व विद्यार्थी जात नाहीत, कोण आर्ट्सला असतं, कोण कॉमर्सला आहे, मग त्या विद्यार्थ्यांचं कास्ट व्हॅलिडिटी केली जात नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण अजून सरकारी नोकरदार झालेलो नाहीये, त्यामुळे आपल्याकडे जात वैधता प्रमाणपत्र नाहीये, त्यामुळे कोणी भिण्याचं कारण नाहीये. कारण तुमच्याकडे फक्त जातीचा दाखला असेल तरी चालू शकतो. कास्ट व्हॅलिडिटी अतिशय महत्वाचं डॉक्युमेंट नाहीये. हे सेवेत गेल्यानंतर 2 वर्षाचा तुम्हाला कालावधी दिला जातो. या 2 वर्षे या कालावधीमध्ये काय करायचं, तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी प्रशासनाला सादर करायची आहे, त्यामुळे हे महत्वाचं नाहीये. पुढचं बघा, 6वा डॉक्युमेंट आहे. या ठिकाणी काय म्हणले, आता ज्यांनी समांतर आरक्षणाचा ज्यांना लाभ घ्यायचा आहे त्यांनी समांतर आरक्षणामध्ये जे काही पॉईंट दिलेले 5-6 त्या अनुषंगाने ते डॉक्युमेंट द्यायचंय. आता जर समजा एखाद्याने जर अपंग असल्याचा दावा ठोकला असेल तर त्याला अपंगत्वाचं प्रमाणपत्र द्यावं लागेल. कुणाला? अपंग असण्याचा दावा, म्हणजे अपंग आहेत त्यांनी हे डॉक्युमेंट जवळ ठेवलं पाहिजे. 2, जर माजी सैनिक म्हणून जर तुम्ही अर्ज केला असेल तर माजी सैनिक असल्याचं प्रमाणपत्र तुम्हाला सादर करावं लागेल. जर तुम्ही माजी सैनिक नसाल तर तुम्हाला हे डॉक्युमेंट गरजेचे नाही, म्हणून इथं दिलेलं आहे लागू असल्यास, जर तुम्ही तिथं अर्ज त्या पद्धतीने केला असेल तरच तुम्हाला हे डॉक्युमेंट अत्यंत गरजेचे आहेत, अदरवाइज हे डॉक्युमेंट तुमच्याकडे नसले तरी चालू शकतात. तिसरं आहे पदवीधर अंशकालीन प्रमाणपत्र. आता पदवीधर अंशकालीन म्हणजे काय की जर या प्रमाणपत्राच्या अनुषंगाने तुम्ही जर पवित्र पोर्टलला नोंदणी केली असेल की मी पदवीधर अंशकालीन आहे. अंशकालीन म्हणजे काय की शासनाला ज्या वेळेला नोकरदारांची गरज होती अशा परिस्थितीमध्ये तुम्ही एखाद्या शासकीय सेवेमध्ये तात्पुरतं टेम्पररी अंशकालीन म्हणून काम केलं असेल तर तुम्हाला ते रिझर्वेशन दिलं जातं. मग असं जर कोण असेल तर त्यांना ते प्रमाणपत्र, इतरांना ते आवश्यक नाहीये. त्यानंतर प्रकल्पग्रस्त असल्याबाबतचे प्रमाणपत्र. आता ज्यांना प्रकल्पग्रस्त हे कोण असतात? ज्यांचं शासकीय योजनेसाठी एखाद्या कुटुंबाची स्वतःची जमीन, घर वगैरे जर जागा जर गेली असेल तर प्रशासनाकडून त्यांना प्रकल्पग्रस्त म्हणून एक दाखला दिला जातो आणि त्या दाखल्याच्या अनुषंगाने त्यांना नोकरीमध्ये सवलती दिल्या जातात. मग हे कोणाला आहे? ज्यांनी प्रकल्पग्रस्त म्हणून एखाद्या पदावरती दावा केला असेल त्याच मुलांना फक्त ते आवश्यक आहे, इतरांना ते नाहीये. परत भूकंपग्रस्त म्हणजे भूकंप आपल्या महाराष्ट्रामध्ये 2 ठिकाणी झाला. 1993 साली झाला तो किल्लारी, लातूरमधील किल्लारी या ठिकाणी. त्यानंतर कोयना म्हणजे पाटण तालुक्यामध्ये एक भूकंप झालेला. मग ह्या 2 ठिकाणी जे भूकंप झालेले तिथल्या लोकांचं जे पुनर्वसन करायचं होतं, म्हणजे घरं वगैरे पडली, नुकसान झालं, त्यामुळे सरकारनं काय केलं की त्यांना भूकंपग्रस्त म्हणून दाखले दिले आणि कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरीमध्ये घेण्याचं आश्वासन दिलं. त्या अनुषंगानं ज्यांनी भूकंपग्रस्त असल्याचं प्रमाणपत्र पोर्टलला नोंद केलंय त्यांना ते आता डॉक्युमेंट सादर करावं लागेल. त्यानंतर आहे प्रावीण्यप्राप्त खेळाडू, म्हणजे राज्यस्तरीय किंवा केंद्रस्तरीय लेवलवरती जर एखाद्या विद्यार्थ्याने क्रीडा विभागामध्ये नैपुण्य प्राप्त केलं असेल, चांगली कामगिरी केली असेल, म्हणजे 1 नंबर 2 नंबर आणि 3 गोल्ड मेडल वगैरे जर मिळवलं असेल तर अशा मुलांनी जर त्याच्यामध्ये जर नोंदणी केली असेल तर त्यांना ते काय करावं लागेल? सादर करावं लागेल. पण खेळाडूंना एक गोष्ट आहे की पडताळणी अहवाल अथवा पडताळणीसाठी दाखल केल्याची पोचपावती, म्हणजेच काय विभागीय क्रीडा उपसंचालक यांच्याकडे काय केलं पाहिजे की तुम्ही खेळाडू असल्याचं जे प्रमाणपत्र आहे ते व्हेरीफाय करून घेतलं पाहिजे. व्हेरीफाय स्टॅम्प पडल्याशिवाय ते तुम्ही व्हेरीफाय झाला असं म्हणू शकत नाहीये. म्हणजे व्हेरीफाय असलं पाहिजे तर तुम्ही डॉक्युमेंटमध्ये टिकाल, अदरवाईज डॉक्युमेंटमधून बाहेर पडाल. किंवा जर अजूनही कोणी व्हेरीफाय जर केलं नसेल खेळाडूंनी तर त्यांनी काय करा, विभागीय क्रीडा उपसंचालक यांच्याकडे काय करा, व्हेरीफायला द्या आणि त्यांच्याकडून पोचपावती घ्या की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्हाला पोचपावती चालू शकेल. पुढचा डॉक्युमेंट आहे बघा, समांतर आरक्षणामध्ये जर एखादा विद्यार्थी अनाथ असेल, अनाथ असल्याचे प्रमाणपत्र, म्हणजे त्याला आई किंवा वडील असं कोण नाही किंवा इतर रिलेटिव्ह कोण नाहीत, मग अशा अनाथ व्यक्तीने जर अनाथ पदावरती जर दावा केला असेल तर त्याला अनाथ असल्याचा पुरावा दाखवावा लागेल. हे झाले समांतर आरक्षणाचे. आता हे ज्या आहेत त्यांनाच. आता याच्यामध्ये एक गोष्ट राहिलेली आहे ती म्हणजे महिला रिझर्वेशन, म्हणजे SC, ST, EWS आणि ओपन हे 4 प्रवर्ग सोडून अन्य महिलांना महिला रिझर्वेशनचा दाखला दाखवावा लागेल. पुढं 7वं बघा, माध्यमिक शालात प्रमाणपत्र परीक्षेचे प्रमाणपत्र व गुणपत्रिका. आता माध्यमिक शालात म्हणजे काय? 10वी. मग 10वीचं तुम्हाला बघा आता प्रमाणपत्र व गुणपत्रिका हे दोन्ही म्हटलेलं आहे. वचा अर्थ काय होतो? आणि
किंवा म्हटलेलं नाही, वचा अर्थ इथं काय घ्यायचा आपण आणि, याचा अर्थ प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका हे दोन्हीही आपल्याला डॉक्युमेंट दाखवावे लागणार आहेत. तिसरा नंतरचा डॉक्युमेंट आहे उच्च माध्यमिक शालात प्रमाणपत्र परीक्षेचे प्रमाणपत्र व गुणपत्रिका. उच्च माध्यमिक शालात म्हणजे कुठली? 12वी. आता या ठिकाणी पण म्हणलेलं आहे बा प्रमाणपत्र व गुणपत्रिका म्हणजे 12वीचं असणारं तुमचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्र हे दोन्ही तुम्हाला दाखवावं लागेल. त्यानंतर पुढचं डॉक्युमेंट आहे शैक्षणिक अर्हताबाबत पदवी प्रमाणपत्र. पदवी म्हणजे काय? ग्रॅज्युएशनचं प्रमाणपत्र, गुणपत्रिका. आता लागू असल्यास म्हणजे काय? जर समजा आता तुमची 6 ते 8 ला निवड होत असेल किंवा 9 ते 10 ला, तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला पदवीचं प्रमाणपत्र दाखवावं लागेल आणि गुणपत्रक म्हणजेच कुठलं? ग्रॅज्युएशनचं. पण कधी 6 ते 8 ला, 9 ते 10 ला निवड असेल तर, 1 ते 5 ला निवड असेल तर हे डॉक्युमेंट आवश्यकता नाही. पुढे बघा 10 नंबरचा मुद्दा शैक्षणिक अर्हताबाबत पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र व गुणपत्रिका लागू असल्यास म्हणजेच काय? पोस्ट ग्रॅज्युएशनचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्र हे कधी लागणार आहे? जर तुमची निवड 11 ते 12वी साठी झाली असेल तर. आता मग म्हणाल की माझ्या सर पदव्युत्तर पदवीच नाही, जर तू केली असेल पोस्ट ग्रॅज्युएशन तरच तुझ्याकडे ते गुणपत्रक आणि प्रमाणपत्र असणार आहे. आता तू केलेलंच नाहीये तर तुझ्याकडे असणार आहे का? नाही. म्हणून तुला टेन्शन घ्यायची काही गरज नाहीये. कारण का? हे कुणासाठी आहे? ज्यांनी 11वी 12वी साठी अर्ज केला आहे अशा मुलांसाठी. पुढे आहे 11 नंबरचा पदविका स्तरावरील व्यावसायिक अर्हताबाबत. पदविका म्हणजे काय? डिप्लोमा. डिप्लोमा इन टीचर एज्युकेशन म्हणजेच काय? तुम्हाला DTED, DL, TCH काय जे काय नाव असेल ते ह्याचं तुम्हाला प्रमाणपत्र द्यावं लागेल. कधी? जर तुम्ही 1 ते 5 साठी निवड होत असाल तर तुम्हाला DEDचं मार्कलिस्ट आणि गुण प्रमाणपत्र हे सादर करावं लागेल. त्यानंतर पुढे आहे 12वं डॉक्युमेंट या ठिकाणी पदवी स्तरावरील व्यावसायिक अर्हता. आता पदवी स्तरावरची म्हणजे काय? BEd. जर तुम्ही 6 ते 12 या स्तरावरती जर निवड होत असेल तर तुम्हाला BEdचं डॉक्युमेंट सादर करावं लागेल. आता 6 ते 8 मध्ये पण DED चालू शकतं, पण 9 ते 12 ला BEd तुम्हाला कंपल्सरी द्यावंच लागेल. आता याच्यानंतर पुढचे डॉक्युमेंट बघा काय आहेत. 12 डॉक्युमेंट आपण बघितले. त्यानंतर 13वा डॉक्युमेंट आहे पदव्युत्तर पदवी म्हणजे काय? पोस्ट ग्रॅज्युएशनचं सर्टिफिकेट. आता स्तरावरील व्यावसायिक अर्हताबाबत कुठली? MPEd. आता जे फिजिकल टीचर म्हणून जाणार आहेत त्यांना BPEd आणि MPEd. आता ह्या दोन्ही गोष्टी आहेत. जर MPEd असेल तर MPEd, BPEd असेल तर BPEd. आता या ठिकाणी पहा पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्र व गुणपत्रिका दोन्ही तुम्हाला सादर करावं लागेल. कधी? जर तुम्ही खेळाडूसाठी टीचर म्हणून अर्ज केला असेल तर. आता BPEd या ठिकाणी दिलेलं आहे बघा. इथं आता मी तुम्हाला सांगितलं MPEd. MPEd म्हणजे काय? मास्टर इन फिजिकल एज्युकेशन. आणि BPEd म्हणजे काय? बॅचलर इन फिजिकल एज्युकेशन. हा BPEd वाला आहे तो 9 ते 10 साठी जाऊ शकतो आणि हा MPEd वाला कितवीला जाणार आहे? 11 ते 12वीच्या शाळेवरती फिजिकल टीचर म्हणून जाणार आहे. ह्या गोष्टी उमेदवारांकडे इतर शैक्षणिक अर्हता व प्रमाणपत्र असल्यास तशी प्रमाणपत्रे. आता या ठिकाणी बघा उमेदवारांकडे इतर शैक्षणिक अर्हता व प्रमाणपत्र असल्यास तशी प्रमाणपत्रे. आता जर याच्या व्यतिरिक्त जर अन्य जर काही प्रमाणपत्र किंवा डॉक्युमेंट जर तुमच्याकडे असतील तर ते पण तुम्ही सादर करा. पण कधी? लागू असल्यास. आता इथं लागू काहीच नाहीये, ह्याच्यापेक्षा एक्स्ट्रा सर्टिफिकेट सादर करायची गरज आहे का तुम्हाला? नाहीये. परत 15वी शिक्षक पात्रता परीक्षा. मग राज्य असेल केंद्र असेल अर्हताबाबत प्रमाणपत्र लागू असल्यास. आता लागू असल्यास म्हणजे काय? शिक्षक पात्रता परीक्षा तुम्हाला फक्त 1ली ते 8वीला लागू आहे, 9 ते 12 साठी लागू नाही. मग ज्यांची निवड 9 ते 12 ला जाणार आहे त्यांनी म्हणायचं नाही की सर मी TET पास नाही, माझ्या TET सर्टिफिकेट नाही, तुला ते लागतच नाहीये त्यामुळे तुला काय त्याची गरज पडणार नाहीये. कारण का? तुझी निवड 9 ते 12 साठी. ज्या व्यक्तीची निवड 1 ते 8 साठी आहे त्याला कंपल्सरी TETचं किंवा CTTचं सर्टिफिकेट सादर करावं लागेल. आता महाराष्ट्रामध्ये सर्वात मोठा गोंधळ होणार आहे काय? ज्या मुलांनी TET CTT पास नाहीत अशा मुलांनी सुद्धा पवित्र पोर्टलला खोटी माहिती दिल्या आणि पास म्हणून केलेलं आहे. मग पास म्हणून जर केला असेल तर त्यांना आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला गेल्यानंतर शिक्षक पात्रता परीक्षेचं सर्टिफिकेट मागितलं जाईल आणि त्यावेळेला त्यांच्याकडे ते नाहीये. मग अशा परिस्थितीमध्ये विद्यार्थी काय होणार आहेत? डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मध्ये बाहेर फेकले जाणार आहेत. म्हणजे त्यांना पुढच्या टप्प्यामध्ये सुद्धा त्या स्तरासाठी अर्ज करता येणार नाही. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे काय? की ते बोगस माहिती भरली म्हणून प्रशासन त्यांच्यावरती कारवाई सुद्धा करू शकेल. कारण त्यांच्यामुळे काय झालेलं आहे? ज्याला खरंच नोकरीची गरज आहे अशा व्यक्तीचं या ठिकाणी काय झालंय? नुकसान होत आहे. मग अशा पद्धतीने हे डॉक्युमेंट आपण इथं पाहिलेले आहेत. आता थोडक्यात मी तुम्हाला सांगतो की सर्वात महत्त्वाचे डॉक्युमेंट काय आहेत.
आणि याच्यानंतर पुढचे डॉक्युमेंट बघा 16 नंबरचा, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे पाल्य असल्यास जर एखाद्या मुलाच्या आईनं किंवा वडिलांना आत्महत्याग्रस्त जर असतील, आत्महत्या केली असेल, तर अशा मुलानं ते सर्टिफिकेट सादर करायचं आहे। स्वातंत्र्य सैनिकाचा वारस असल्याबाबतचे प्रमाणपत्र, जर स्वातंत्र्य सैनिक म्हणजे ज्यांचं युद्ध काळामध्ये किंवा देशाची सेवा करत असताना आपल्या प्राणाची आहुती दिली अशा व्यक्तीचा जर पाल्य असेल तर तुम्हाला स्वातंत्र्य सैनिकांचा वारस आहात याचं प्रमाणपत्र द्यावं लागेल, म्हणजे माजी सैनिकसाठी त्या जागा जातात। तिसरं आहे 1991 ची जनगणना कर्मचारी असल्याबाबतचे प्रमाणपत्र, जर एखाद्या व्यक्तीनं 1991 साली जी जनगणना झालेली भारताची ती जनगणना म्हणून जर जनगणनेसाठी शासकीय कर्मचारी म्हणून जर काम केलं असेल तर त्या व्यक्तीला सुद्धा रिझर्वेशन आहे, ती व्यक्तीचं सर्टिफिकेट। पुन्हा 1994 चे निवडणूक कर्मचारी, आता 1991 ला झाली जनगणना आणि 1994 ला झाल्या निवडणुका, मग या निवडणुकीमध्ये सुद्धा निवडणुकीचा कर्मचारी म्हणून जर काम केलं असेल तर त्या व्यक्तींना प्रमाणपत्र दिलेलं आहे। अशा व्यक्तींना वयामध्ये सुद्धा सवलत मोठी आहे, मग ही लोक सुद्धा काय करू शकतात, शिक्षक भरतीला अर्ज करू शकतात। आता हे तर डॉक्युमेंट मला वाटतं सर्वांकडे नसणार आहेत, ठराविकच लोकांकडे असणार आहेत। मग सर्वात महत्त्वाचे डॉक्युमेंट आपल्याला कुठले कुठले आहेत ते पुन्हा एकदा मी हायलाइट करतोय बघा। सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे काय, छायाचित्र पाहिजे आपल्याकडं, म्हणजे आपला एक फोटो, आपली सही, परत दुसरं काय आहे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे रहिवासी दाखला, परत बघा पहिल्यांदा फोटो, सही, डोमासाईल, जातीचा दाखला, जात वैधता नसलं तरी चालेल आणि असलं तरी दाखवलं पाहिजे किंवा नाही दाखवलं तरी चालू शकतं, एवढं काही इसेन्शियल नाहीये। आणि समांतर आरक्षणामध्ये ज्या गोष्टीचा तुम्ही लाभ घेतलाय त्यापैकी जे एक डॉक्युमेंट असेल ते तुम्हाला सादर करावं लागेल। पुढचं महत्त्वाचं डॉक्युमेंट बघा, 10वी आणि 12वीचे बोर्ड सर्टिफिकेट, आणखीन गुणपत्रिका हे पाहिजे। त्यानंतर शैक्षणिक अर्हता, ग्रॅज्युएशनचं प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका, त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर पोस्ट ग्रॅज्युएशनचं प्रमाणपत्र गुणपत्रिका, त्यानंतर डीएड किंवा बीएड जे तुमचं असेल त्याचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्र, त्यानंतर जर एमपीएड किंवा बीपीएड असेल व्यावसायिक कोर्स, बीपीएड किंवा एमपीएड ते असेल तर त्याचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्र तुम्हाला सादर करावं लागेल। आणि सर्वात महत्त्वाचं डॉक्युमेंट म्हणजे काय, टीईटी आणि सीटीटी यापैकी जर एक परीक्षा पास असाल तर ते सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघितलंय की शिक्षक भरतीमध्ये निवड याद्या लागल्यानंतर प्रत्यक्ष डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जात असताना आपल्याकडे कोणकोणते कागदपत्र असणं गरजेचं आहे हे आपण बघितले। आता हे डॉक्युमेंट किती प्रतीमध्ये असणं गरजेचं आहे हे पण मी सांगतो तुम्हाला। हे सर्व डॉक्युमेंट 2 प्रतीमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न तुम्ही करा। 2 प्रती म्हणजे काय, 2 झेरॉक्सचे संच घ्या, 2 प्रती, हे फार महत्वाचं आहे। 2 झेरॉक्सचे संच घ्या, तुमच्याकडे फोटो 2 असले पाहिजेत। आता सही काही ती तुम्हाला तिथं प्रत्यक्ष करायची आहे आणि हे डॉक्युमेंट ट्रू कॉपी करायची का सेल्फ अटेस्टेड करायची हा तुमचा प्रश्न आहे, पण माझं मत असं आहे की जर सेल्फ अटेस्टेड जर केले तर तुम्हाला तिथं जास्त काही प्रॉब्लेम येणार नाही। ट्रू कॉपी केल्यामुळे थोडंसं कुणाची ट्रू कॉपी करतोय याच्यावरून आपलं इम्प्रेशन तिथं पडण्याची शक्यता राहते, त्यामुळे थोडंसं काय करत चला सेल्फ अटेस्टेड करा। आणि ट्रू कॉपी जर करत असाल तर सरकारी हॉस्पिटल जे असतात तिथले डॉक्टर किंवा जे शाळेतले जे मुख्याध्यापक वगैरे असतात अशा लोकांची करत चला, जास्त करून नगरसेवक वगैरे जे असतात ना या लोकांची करत जाऊ नका, कारण ते पॉलिटिकल ओळखीचा वापर होतोय असा त्याचा एक अर्थ निघू शकतो, त्यामुळे त्या वादात जास्त जायचं नाही आपल्याला। फक्त काय शाळेतील मुख्याध्यापक असतील किंवा सरकारी हॉस्पिटलचे जे काय म्हणतो आपण डॉक्टर असतील त्यांच्याकडून ट्रू कॉपी करून घ्या, आणि जर नसेल तर सेल्फ अटेस्टेडचा ऑनलाईन फॉर्म मिळतो त्याची प्रिंट करा आणि स्वतःच भरा आणि ते तिथं सादर करा, तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही। फक्त हे डॉक्युमेंट 2 प्रतीमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करा। विद्यार्थी